कुंभोज येथील शिवप्रतिमा विटंबनाच्या निषेधार्थ बांगलादेशी हिंदूवरील अत्याचाराविरोधात पिंपळगावी रास्ता रोको। कोल्हापूर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची सुरुवात पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल परिसर रास्ता रोको आंदोलनाने झाली। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, राष्ट्रद्रोहांना कठोर शिक्षा द्या अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता। दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी कुंभोज येथे इमाम मुजावर व जाकीर मुजावर यांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अपमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। ही घटना हिंदू समाजाच्या श्रद्धा भावना व राष्ट्रीय अस्मितेवर घातक ठरणारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। रास्ता रोको नंतर घोषणाबाजी करत काढलेली रॅली पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोहोचली। तेथे पोलीस सहाय्यक निरीक्षक निकम यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। राष्ट्रीय प्रतिकारांचा व ऐतिहासिक महापुरुषांचा अपमान करण्यासाठी कायद्यात किमान 10 वर्षाची सक्त कारवाईची शिक्षा करण्यास यावी अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली। तसेच बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या कथित अत्याचाराविरोधात केंद्र व राज्य शासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी निवेदनामध्ये करण्यात आली आहे। या आंदोलनात पिंपळगाव बसवंत येथील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। आजचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल हिंदू समाजाचं हे आंदोलन आहे। आपण जर पाहिलं असेल तर अनेक दिवसापासून बांगलादेश येथे राहत असणाऱ्या हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होऊ राहिले, अन्याय होऊ राहिलाय। अनेक महिलांवर त्या ठिकाणी बलात्कार केला जाऊ राहिला, अनेक महिलांचे हिंदूंचे त्या ठिकाणी प्राण घेतले जात आहेत, त्यांचा जीव त्यांना त्या ठिकाणी गमवावा जाऊ लागू राहिला। त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक बॅनर लावलेला होता, त्याच्यावर महाराजांची प्रतिमा होती, परंतु ते बॅनर त्या ठिकाणी फाडण्यात आलं आणि अशा जिहादी वृत्तीच्या त्या लोकांनी माफी मागायला सुद्धा नाही म्हटलेलं आहे। आम्ही माफी मागणार नाही, ते छत्रपतींचा बॅनर फाडला म्हणून त्याला ती माफी मागावी लागेल, त्या व्यक्तीला ती शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे जो काही बांगलादेशमध्ये हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्याच्या अनेक व्हिडिओ या संपूर्ण देशामध्ये व्हायरल होत आहेत। तर भारत सरकारने या बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण मिळण्यासाठी विशेष कायदा या ठिकाणी पारित केला पाहिजे आणि हिंदूंचे होणारे अत्याचार हे त्वरित त्या ठिकाणी थांबले पाहिजे। त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे जे जिहादी वृत्तीने जे लोक असा बॅनर फाडतात, आमच्या दैवताचा अपमान करतात, अशा लोकांना कठोर शिक्षा या शासनाने या लोकांनी त्या ठिकाणी केली पाहिजे। हे जर झालं नाही तर पुढच्या काळात आम्ही तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडू आणि नॅशनल हायवे हा सुद्धा त्या ठिकाणी बंद करू असा इशारा मी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा, बांगलादेशच्या हिंदूंचे रक्षण। ज्या प्रकारे बातम्यांमध्ये आपण सगळं बघत आहोत की बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अमानुष अत्याचार होत आहेत आणि अतिशय खालच्या दर्जाचे अत्याचार करून तिथले दलित बांधव खास करून आमच्या हिंदू समाजातले दलित हिंदू त्या ठिकाणी आहे ते टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत। त्यासाठी संपूर्ण हिंदू समाज, भारतातला प्रत्येक हिंदू जगामध्ये कुठेही अशा प्रकारचा हिंदूंवर जर अत्याचार होत असेल तर तो त्या हिंदू बांधवाबरोबर उभा आहे, त्याच्यासाठी हे केलेलं आंदोलन आहे। दुसरं, केंद्र सरकारला देखील आम्ही इशारा देऊ इच्छितो की लवकरात लवकर अशा प्रकारच्या हिंदूंवर जे अन्याय अत्याचार
होत आहेत ते थांबवण्यासाठी योग्य ते कठोर पावलं त्यांनी उचलावीत, त्यांना संरक्षण द्यावं. काय पाहिजे तो कायदा आपण तिथे पारित करावा. तिथं संरक्षण देता येत नसेल तर त्यांना योग्य त्या पद्धतीत भारतात आणून त्यांना आश्रय द्यावा. अशा प्रकारची निवेदन केंद्र सरकारला देखील आम्ही या ठिकाणी करतोय. आणि दुसरं जे महत्वाची गोष्ट आहे की आमचे राष्ट्रीय प्रतीक, आमचे राष्ट्रपुरुष यांचा अपमान आज देखील थांबू शकलेला नाही. कोल्हापूरमध्ये जे काल परवा घडलं ते अतिशय निंदनीय आहेच, परंतु शर्मेने मान खाली घालण्यासारखं आहे. ज्या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या स्मारकाला विरोध म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर फाडलं जातं. अशा प्रकारच्या जिहादी वृत्तीच्या लोकांना एक स्ट्रॉंग मेसेज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो आणि सरकारला देखील सांगू इच्छितो, जर अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त तुम्हाला करता येत नसेल तर योग्य वेळी हिंदू समाज कायदा हातात घेऊन त्यांचा बंदोबस्त करेल असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. एवढं बोलतो आणि मी आपले